आज आपण करणार आहोत ब्लाउजला घूम पाइपिंग आणि ही पाइपिंग केल्यामुळे ब्लाउजला खूप छान अशी फिनिशिंग येते। एकदम रेडीमेड सारखी फिनिशिंग येणार आहे। तर तुम्ही पाहू शकता। तर ही आपण घूम पाइपिंग कशी लावायची ते पाहू शकता। आपण मेन म्हणजे ब्लाउज खाली ठेवलेले आहे, वर अस्तर ठेवलेले आहे आणि एकदम फिक्स टू फिक्स आपण कट करायचा आहे गळा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं हे घूम पाइपिंग लावता येणार आहे। तर हे आपल्याला गळा जेवढा अंतर घ्यायचा आहे तेवढा तर मी घेतलेला आहे 11 इंच आणि हा मटका गळा करणार आहे। तर पाहू शकता इथे एक खूण करायची आणि इकडून बाहेरून एक खूण करायची। आतून बाहेरून खूण केल्यामुळे जेवढं आपल्याला आणि त्या खूणवरून आपण ही व्यवस्थित आकार द्यायचा आहे असा परफेक्ट। तर आपल्या या ट्रिक्सनी आपला मटका गळा खूप छान येतो आणि दिसतो पण। तर पाहू शकता अशी ही घूम पाइपिंग आपण करणार आहोत। आता व्यवस्थित हे फेस टू फेस कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला घूम पाइपिंग करताना अडचण येणार नाही, कमी जास्त होणार नाही। तर आता हे आपण व्यवस्थित असं हे कट करून घेतलेलं आहे आणि याला आपण ज्यावेळेस पाइपिंग लावतो त्यावेळेस आपण मेन जे फॅब्रिक आहे वरचं त्याला पाइपिंग लावायची आहे सुरुवातीला। तर पाहू शकता ही पाइपिंग मी बनवून ठेवलेली आहे। ह्या अस्तरची पाइपिंग आहे, कारण अस्तर एकदम परफेक्ट असं ही मॅचिंग आहे। तर पाहू शकता हे या प्रकारे आपल्याला पाइपिंग लावून घ्यायची आहे। एकदम फिनिशिंगने ही पाइपिंग लावायची आहे। जिथं गोल आकार आहे तिथे थोडीशी खेचायची आहे, म्हणजे तो आकार क्रिएट होतो। तर पाहू शकता आपली ही पाइपिंग झालेली आहे तयार लावून। आता याच्यावर आपण अस्तर ठेवणार आहोत। सुईच्या बाजूने जे ब्लाउजचं मेन फॅब्रिक आहे ते त्यावर सुईच्या बाजूने आपण हे अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि परत एकदा आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे, कारण अस्तर आपल्याला अटॅच करायचं आहे। तर या प्रकारे तुम्ही खूप छान अशी फिनिशिंग येते, अजिबात वाकडं तिकडं किंवा एकसारखी अशी म्हणजे पाइपिंग येते या पद्धतीने जर लावलं तर, आणि दिसती खूप छान। तुम्हाला जर शिलाई घ्यायची असेल जास्ती तर तुम्ही अशी पाइपिंग करू शकता, कारण जेवढी तुम्ही ब्लाउजला फिनिशिंग देतात तेवढं तुमच्या ब्लाउजला शिलाई लोक देतात। तर याप्रमाणे तुम्ही करू शकता। आता आपण हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे। आता आपण पाठीमागून सुद्धा पाइपिंग लावणार आहोत। म्हणजे खूपच छान अशी ही ब्लाउजची फिनिशिंग येते। आणि तुम्हाला जर रेडीमेड ब्लाउज हवं असेल तर लता फॅशन पॉइंटला विजिट करा आणि जे दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज टाका आणि तुम्हाला जी माहिती हवी आहे ती तुम्ही विचारा। कारण 399 रुपयाला हे रेडीमेड ब्लाउज आहेत आणि हे रेडीमेडच आहे हे। तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे तुम्हाला ब्लाउजची शिलाई मिळणार आहे एकदम फिनिशिंगमध्ये। शिलाईच्याही खूप कमी किमतीमध्ये आपल्याला आता आपलं ब्लाउज आपण तयार करून देणार आहोत। लता फॅशन पॉइंटवर हे सध्या आपण नवीन सुरुवात केलेली आहे रेडीमेड ब्लाउजची। आणि एक ब्लाउज तुमचं 4 ते 5 साडीवर चालणार आहे असे आपण कपडे आणलेले आहे ब्लाउज पीसचे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ आवडला असेल, असं ब्लाउज पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करू शकता आणि ब्लाउज घेऊ शकता। तुम्हाला तुमचे माप सांगायचे आहेत, ब्लाउजवरून सांगितले तरीही चालेल, कारण त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि हे आता आपण हे पलटून घ्यायचं आहे। छोटे छोटे कट्स दिल्यामुळे आपलं जे पाइपिंग आहे ती व्यवस्थित पलटल्या जाते आणि आपण याला प्रेस करणार आहोत। प्रेस केल्यामुळे एकदम परफेक्ट असे हे दाबून बसते पाइपिंग आणि फिनिशिंग पण येते, पाहू शकता या प्रकारे।
आपण प्रेस केल्यामुळं ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते। आता आपण हे बाहीला जे जॉईंट आहे तो आपण जॉईंट देऊन घ्यायचा आहे या प्रकारे। आता या साइडने जॉईंट द्यायचा आहे। आणि आपण हे जी बाही आहे ती एकावर एक ठेवून पाहिजे आहे, एकदम परफेक्ट अशी कट करून घ्यायची आहे, म्हणजे पाइपिंग करताना कमी जास्त होत नाही। या प्रकारे दोन्ही बाही आपण मिळून घ्यायच्या आहेत, एकावर एक ठेवून पाहायचं आहे कमी जास्त होत आहे की नाही। आपण हे मध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे आपण ही पाइपिंग बाहीला सुद्धा अशीच तर ही आपण बाहीला सुद्धा ही पाइपिंग लावून घ्यायची आहे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये, कारण याला आपण अस्तर लावलेलं नाही, फक्त बाहीलाच फक्त आपण पाइपिंग लावलेली आहे आणि नंतर आपण याच्यावर अस्तर लावणार आहोत। याप्रमाणे इतकी जबरदस्त फिनिशिंग येते घूम पाइपिंग, अजिबात कुठेच तुम्हाला शिलाई दिसत नाही अशी ही पाइपिंग आपण लावून घ्यायची आहे एकदम परफेक्ट। याप्रमाणे लावून घ्यायचे आहे। खूप छान अशी ब्लाउजला फिनिशिंग येते घूम पाइपिंग मुळे, कारण रेडीमेड ब्लाउज याच प्रकारे शिवतात। आणि तुम्हाला सुद्धा रेडीमेड ब्लाउज हवं असेल तर नक्की व्हॉट्सअप नंबरवर कमेंट्स करा, तुम्हाला कोणत्या साइजचं ब्लाउज हवं आहे, जेणेकरून तुम्हाला मापाचं ब्लाउज भेटणार, तुमचे माप म्हणूनच ब्लाउज रेडी ब्लाउज नाही आहे, तुमच्या मापानुसारच तुम्हाला ब्लाउज शिवून दिल्या जातील। पहिल्यांदाच आपण लता फॅशन पॉइंटने ही सुरुवात केलेली आहे। आता आपण वन साइड टेन्शन होतं ते बदली करून घेतलेले आहे आणि आता आपल्या याच्यावर दाब टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला। या प्रकारे तर अशी ही फिनिशिंग सहित आपली बाही तयार झालेली आहे। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे। अतिशय फिनिशिंग मध्ये आपलं हे ब्लाउज तयार होणार आहे। आता याला सुद्धा आपण दाब टिप देऊन घेणार आहोत या बाहीला सुद्धा। तर ही होती घूम पाइपिंग आणि कशी लावायची ते आज आपण पाहिलेलं आहे। खूप म्हणजे एकदम फिनिशिंग सहित आपण ही पाइपिंग लावलेली आहे। आता आपली बाही तयार झालेली आहे, एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपली बाही झालेली आहे, दोन्ही साइडने पाहू शकता। आणि आता आपण पाठीच्या भागाला आपण दाब टिप देऊन घेऊया। पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा, महत्त्वाचे व्हिडिओ आहेत। आणि घूम पाइपिंग खूप सोप्या पद्धतीने लावली जाते आणि फिनिशिंग मात्र जबरदस्त येते। जशी बुटीकमध्ये या प्रकारे फिनिशिंग देतात त्याच प्रकारे तुम्हाला या ब्लाउजची फिनिशिंग येणार आहे।
तर असा हे आपला मटका गळा तयार झालेला आहे। पाहू शकता एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग। कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं। तर आजची होती घूम पाइपिंग कशी लावायची, एकदम परफेक्ट अशी ही ट्रिक्सनी आपण ही पाइपिंग लावलेली आहे। खूप छान अशी फिनिशिंगमध्ये आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे पाइपिंग देऊन। तर पाहू शकता या प्रकारे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे। पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही आयडिया येऊन तुम्हाला ब्लाऊज आणि हे असे ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज तयार होणार आहेत तुमच्यासाठी।